एजिलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय स्पेशल रिपोर्ट। स्वतःला टेस्ट करत रहा। एकनाथ शिंदेंनी भाजपच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराला पाठिंबा असेल हे जाहीर केलं, म्हणजेच भाजपचाच मुख्यमंत्री होईल हे निश्चित झालं। मात्र आता शिंदे नेमके कोणत्या भूमिकेत असतील याची उत्सुकता आहे। शिंदेंची पुढची वाटचाल कशी असू शकते पाहूया त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडत भाजपच्या मुख्यमंत्र्यांना पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलंय। आता शिंदे कोणत्या रोलमध्ये असतील याची उत्सुकता आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं शिंदेंना 2 ऑफर दिलेल्या आहेत। उपमुख्यमंत्री व्हायचं असेल तर उपमुख्यमंत्री किंवा केंद्रात मंत्री व्हायचं असेल तर शिंदे केंद्रातही मंत्री होऊ शकतात। शिंदे शिवसेनेचे अध्यक्ष अर्थात मुख्य नेते आहेत, त्यामुळे मुख्य नेत्याच्याच भूमिकेत राहून पक्षाची धुरा सांभाळणार की उपमुख्यमंत्री पद स्वीकारून सत्तेत सहभागी होणार हेही पाहणं महत्त्वाचं असेल। उद्या आमची बैठक आहे, त्या बैठकीमध्ये तिन्ही पक्षाची बैठक आहे दिल्लीला अमित भाईंच्या समोर। त्यामुळे सगळं त्या ठिकाणी चर्चा होईल आणि चर्चा होईल आणि त्यामध्ये निर्णय होईल। शिंदेंनी सत्तेत राहण्याचा निर्णय घेतला तरी त्यांना उपमुख्यमंत्री पदासह तगडं खातं मिळेल यात शंका नाहीये। याआधी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 2 वेळा ते नगरविकास सारख्या हेवीवेट खात्याचे मंत्री राहिलेत, त्यामुळे तेच खातं त्यांना पुन्हा मिळू शकतं। खरं तर आमच्या केंद्रीय नेतृत्वाशी एकनाथजी बसतील, आमचे देवेंद्रजी, अजितदादा सर्व बसतील आणि एकदा सरकार बनवण्याकरता योग्य पद्धतीने काय केलं पाहिजे। शेवटी सरकार महायुतीचं आहे, त्यामुळं किती मंत्री असावे, शिवसेना किती असावी, भाजप किती असावी, अजितदादा किती असावे, काय काय त्या ठिकाणी पोर्टफोलिओ कुणाला जावे, काय काय पालकमंत्री कुठले असावे, असं एक महायुतीचं शेवटी सरकार असताना अनेक गोष्टीचा विचार करावा लागतो। त्यामुळं केंद्रात आमचे नेते बसतील आणि एकनाथजी बसतील आणि निर्णय करतील। कुणी काय करावं ते एकनाथराव शिंदे साहेबांच्या वाटणीला काय जागा येतील आणि कुठली पदं येतील त्याबद्दलचा निर्णय घेण्याचा पूर्ण सर्वस्वी अधिकार हा शिंदे साहेबांचा आहे। आमच्या बाजूला येतील तो आम्हा लोकांना आहे, त्यांच्याबद्दल मी कसं सांगू शकतो। अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये महायुतीचं सरकार, त्या सरकारमधले मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ अशा उद्याच्या सगळ्या चर्चेच्या नंतर त्याला अंतिम स्वरूप येईल। दररोज स्वतःला टेस्ट करत राहिलं पाहिजे, कारण टेस्ट करूनच मनुष्य बरा होतो। म्हणूनच जेव्हा हेल्थ टेस्टचा प्रश्न येतो तेव्हा मी विश्वास ठेवतो भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, एजिलिस डायग्नोस्टिक्स। स्वतःची टेस्ट करत रहा। 2.5 वर्षांआधी कोणी स्वप्नातही विचार करू शकणार नाही एवढं मोठं बंड एकनाथ शिंदेंनी केलं। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ठाकरेंच्याच विरोधात शिंदेंनी बंड पुकारून तब्बल 40 आमदारांना सोबत घेतलं आणि बंड यशस्वी करत भाजपचे 105 आमदार असतानाही मुख्यमंत्री पद मिळवलं। गेल्या 2.5 वर्षात शिंदेंनी आपल्या कामाची छापही सोडली आहे। मध्यरात्रीपर्यंत काम करणारा मुख्यमंत्री म्हणून शिंदेंनी ओळख निर्माण केली। पहाटेपर्यंत काम करायचो, पुन्हा थोडे 2-3 तास झोप घेतल्यानंतर पुन्हा माझी सभा असायची। असे हे चक्र जे आहे, हे सत्र पूर्ण निवडणुकीवर चाललं। प्रत्येकाला भेटलो मी, प्रत्येकाशी बोललो। हा जनतेतला मुख्यमंत्री म्हणून एक जी काही ओळख निर्माण झाली ही त्याला फार नशीब लागतं आणि म्हणून आज लोकप्रियतेमध्ये पण तुम्हीच सगळ्यांनी अंदाज काढले, सगळे लोकप्रिय मुख्यमंत्री का काय ते सगळं। 2.5 वर्षात केलेल्या कामांचं समाधान असल्याचं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। खरं तर निवडणूकही एकनाथ शिंदेंच्याच नेतृत्वात लढण्यात आली। शिंदेंच्या नेतृत्वात महायुतीला ऐतिहासिक 230 आमदारांचं बहुमत मिळालं। अर्थात 150हून अधिक जागा भाजप लढत असल्यानं संख्याबळात ते अधिक निवडून येतील हेही शिंदेंना माहीत होतं। तरीही आधीच मुख्यमंत्री पदावरून कुठलीही अट शिंदेंनी ठेवली नाही। निवडणुकीचा चेहरा तुम्ही आहात आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा नाही, ही गोष्ट खूप मोठी आहे, कारण की याचा ब्लेम तुमच्यावर येऊ शकतो। त्यामुळे हे कळतं की तुमचं मन खूप मोठं आहे त्या बाबतीत। तुम्ही काही काळजी करू नका, कुठलाही ब्लेम येणार नाही। आम्ही ठरवल्याप्रमाणे सगळं होईल आणि आम्ही ठरवलंय महायुतीचं सरकार येईल, केलेल्या कामाची पोचपावती महायुतीला या महाराष्ट्रातली जनता देईल
तुम्ही बघा, आम्ही नंबर 1 काम करतो, तुम्ही दाखवता म्हणून तुमचं चॅनल पण नंबर 1 ला गेले. धन्यवाद. आता तुम्ही असंच दाखवत राहा, तुमचं नंबर 1 ला राहायचं तुम्हाला. आजची टेस्ट लंग्सची म्हणजे फुफ्फुसांची. एखाद्या व्यक्तीकडे किती ताकद आहे हे बाहुंनी नाही, फुफ्फुसांवरून कळेल. तुम्ही पण टेस्ट करा, वाढदिवसांना कामी येईल. त्यामुळे जेव्हा हेल्थ टेस्टच्या बाबतीत माझा भरोसा आहे भारतातील सर्वात मोठ्या डायग्नॉस्टिक कंपनीवर, एजलेस डायग्नॉस्टिक्स. स्वतःला टेस्ट करत रहा. शिंदेंनी स्वतःची नवी ओळख सख्खा लाडका भाऊ सांगितली. पण महाराष्ट्रात ज्या वेगानं इन्फ्रा प्रोजेक्ट सुरू झाले किंवा काही पूर्णही झाले, त्यावरून त्यांची ओळख इन्फ्रामॅनची झाली आहे. आणि ज्या पद्धतीनं सर्वसामान्य जनता कार्यकर्त्यांसाठी वर्षा निवासस्थानाची दारं उघडी होती, त्यावरून शिंदेंची कॉमन मॅन अशी ओळखही तयार झाली आहे. कि जीवन में असली उड़ान अभी बाकी है. अभी तो नापी है सिर्फ मुट्ठी भर जमीन, अभी तो सारा आसमान बाकी है. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. एजिलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय स्पेशल रिपोर्ट. स्वतःला टेस्ट करत रहा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.